आंदोलन सुरू आहे आणि त्याच संदर्भातली ही बातमी। ठाकरेंच्या शिवसेनेचं चक्काजाम आंदोलन सुरू आहे। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन सुरू असल्याची माहिती। विधानसभा निवडणुकांअगोदर महायुतीने दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी त्यांचं हे आंदोलन आहे आणि त्याच आंदोलनाची ही दृश्य। अधिकची माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी सचिन जिरे आपल्यासोबत आहेत। सचिन, काल सुद्धा जेव्हा ट्रॅक्टर आंदोलन झालं अंबादास दानवेंच्या नेतृत्वामध्ये, आज सुद्धा आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे त्यांनी। आता आज त्यांची काय मागणी आहे, कोणी दखल घेतली आहे की नाही? आपण माझ्या पाठीमागे पाहू शकतात की या ठिकाणी अशा पद्धतीने हे आंदोलन सुरू आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडून विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारने दिलेली आश्वासनं पाळलेली नाहीये, त्यामुळे हे क्या हुआ तेरा वादा असं आंदोलनाला नाव देण्यात आलेलं आहे। हे आंदोलन गेल्या 5 जून पासून छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यामध्ये सुरू आहे। आपण पाहतो की आज चक्काजाम आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे। हा जो छत्रपती संभाजीनगरचा प्रमुख चौक आहे, या चौकातून 3 ते 4 जिल्हे जोडले जातात। मात्र याच महावीर चौकामध्ये अशा पद्धतीने जो अहिल्यानगरकडे जाणारा महामार्ग आहे तो रोखून धरलेला आहे। त्याचबरोबर पैठणकडे जाणारा महामार्ग आहे तो रोखून धरलेला आहे। जालन्याकडे जाणारा महामार्ग आहे तो या ठिकाणी रोखून धरलेला आहे। महावीर चौकात आपण सध्या आहोत आणि ही चारी वारंवार तुम्हाला दाखवतो की या ठिकाणी कशा पद्धतीने हा संपूर्ण जो चौक आहे शहरातला 2023 मानला मिळालेला नाही। हाच प्रमुख चौक जो आहे त्यांनी रोखून धरलेला आहे। जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही अशाच पद्धतीने आमच्या भूमिकेवरती ठाम राहू अशा पद्धतीने जी भूमिका या शिवसैनिकांनी घेतलेली आहे। आणि ही सर्व चौक आहे कोणाच्या प्रयत्न करू या सर्व चौकांमध्ये आता ही शिवसैनिक महिला असतील पुरुष असतील यांनी आता रोखलेलं आहे। आणि जोपर्यंत शेतकऱ्यांना दिलेली आश्वासन असतील कर्जमुक्तीची, त्याचबरोबर लाडक्या बहिणीने दिलेलं आश्वासन असेल 2100 रुपये दिले जाणार, ही आश्वासनं जोपर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत अशा पद्धतीने आमचे आंदोलन सुरूच राहतील असा इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे। सचिन, आजूबाजूला बघितलं तर वाहतूक खोळंबल्याचं पाहायला मिळते। बऱ्याच गाड्या रस्त्यावर आहेत, आंदोलकांच्या मागे पाहायला मिळत आहेत। कधीपर्यंत हे आंदोलन ते करणार आहेत, काही कळतंय का? प्रमुख चौक आहे हा आंदोलन आता सध्या सुरू झालेलं आहे। आंदोलन सुरू 5च मिनिट आहे। मात्र जर आपण पाहिलं तर मोठमोठ्या रांगा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत की हा जो अहिल्यानगर महामार्ग आहे इथून पुणे नाशिक मुंबईकडे जाणारा हा मार्ग आहे आणि मुंबई तिकडून येणारा संभाजीनगर आणि मराठवाड्याला जोडणारा हा मार्ग आहे। तर आता पाहू शकतो अशा पद्धतीने रोखून धरलेला आहे हा मार्ग आणि पुढे किती वेळ अजून हा महामार्ग रोखून धरला जातो हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण की जर आपण पाहिलं तर वाहतूक सध्या खोळंबलेली आहे, संपूर्ण जी वाहनं आहेत ती आता या चौकांमध्ये उभी आहेत। या ठिकाणी पाहायला मिळते। अगदी सचिन, तुमच्याकडे पुन्हा एकदा येते। आपण पाहतो विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन सुरू आहे। शिवसेनेचं, ठाकरेंच्या शिवसेनेचं चक्काजाम आंदोलन सुरू आहे। वाहतूक कोंडी झालेली आहे, तरी सुद्धा त्यांच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाहीत किंवा विधानसभा लोकसभा निवडणुकांच्या अगोदर सरकारने जी आश्वासनं दिली होती त्या आश्वासनांची पूर्तता अजूनही झालेली नाही आणि त्यासाठी हे अंबादास दानवेंच्या नेतृत्वामधलं आंदोलन। काल सुद्धा जेव्हा ट्रॅक्टर रॅली काढलेली होती अंबादास दानवे यांच्याच नेतृत्वात, तेव्हा सुद्धा त्यांनी अधिकाऱ्यांवर अविश्वास दाखवलेला होता। अधिकारी काही करू शकत नाहीत, आमच्या मागण्या थेट मुख्यमंत्र्यांकडे जाऊन आम्ही सांगणार आहोत आणि त्यांनी आमच्या मागण्या मान्य कराव्या, अशा आशयाची मागणी सुद्धा त्यांनी केली होती अंबादास दानवे यांनी। आणि आज आंदोलनाचा या दुसरा दिवस आहे। आश्वासनांची उकल करून त्यांनी आठवण करून दिलेली आहे। आज पुन्हा एकदा हे चक्काजाम आंदोलन होतं। रस्त्यावरच बसून हे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत, मोठमोठ्या घोषणाबाजी त्या करतायत आणि संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं हे चक्काजाम आंदोलनाची ही ताजी दृश्य। बरेच कार्यकर्ते आणि समर्थक आक्रमक झाल्याचं दिसतंय। विरोधकांनी आंदोलनांचा पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळतोय। बराच आक्रोश सुद्धा कालपासून त्यांचा सुरू आहे। मात्र आमच्या मागण्यांची कुणीही दखल घेत नाहीये अशी सुद्धा त्यांची मागणी आहे, असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे। पुन्हा एकदा जर आमचे प्रतिनिधी सचिन जिरे आपल्यासोबत आहेत। सचिन, आता सध्या तिथली काय परिस्थिती आहे? पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात असलेला दिसतोय, आपण या आंदोलकांशी बोलू शकतोय का?
काही तांत्रिक अडचणी आपण सचिन यांच्याकडे पुन्हा अपडेट घेण्यासाठी जाऊयात. मात्र सध्या ही ताजी दृश्य आपण पाहतोय. ठाकरेंच्या शिवसेनेचं हे आंदोलन, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन होत आहे आणि बरेच पदाधिकारी बरेच कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत. निवडणुकीच्या आधी महायुतीनं आश्वासनं जी दिलेली होती त्या आश्वासनांची उकल अजूनही झालेली नाही, पूर्तता अजूनही झालेली नाही असा त्यांचा आरोप आहे. आणि याच आमच्या आंदोलनाची दखल घेण्याची मागणी या सगळ्यांची आहे. हातामध्ये शिवसेनेचे झेंडे घेऊन, हातामध्ये काळे बॅनर्स घेऊन, फलकं घेऊन हे कार्यकर्ते आणि समर्थक रस्त्यावर उतरलेले आहेत आणि अगदी रोडवरच ते बसल्याचं पाहायला मिळते. जोरदार घोषणाबाजी त्यांची पाहायला मिळते. त्याच्या आजूबाजूला जर बघितलं तर मागे वाहतूक कोंडी सुद्धा झाल्याचं दिसतंय. दलितांचे, कष्टकऱ्यांचे, सर्वसाधारण माणसाचे पैसे हे वेगवेगळ्या विभागात वळवण्याचं काम चालू आहे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये आता आम्ही इथं आंदोलन करत आहोत, चक्काजाम करत आहोत. ही आमची शिवसेनेची भूमिका आहे. आम्हाला सर्वसामान्यांच्या सगळ्या प्रश्नांवर लढायचं आहे, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. ही सगळी भूमिका आहे. आणि आम्हा सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे अशीच या सगळ्या आंदोलनकर्त्यांची भावना आहे. नुकतीच या कार्यकर्त्यांनी किंवा आंदोलकांनी आपल्याला प्रतिक्रिया सुद्धा दिलेली आहे. ही ताजी दृश्य छत्रपती संभाजीनगरमधून, संभाजीनगरमध्ये आहे ठाकरेंच्या शिवसेनेचं हे आंदोलन अंबादास दानवेंच्या नेतृत्वात.